कोल्हापूरची जागा शिंदे गट कायम राखणार का हे सुद्धा बघणं महत्त्वाचं असेल। कोल्हापूरची जागा शिंदे गट कायम राखतो काय बघावं लागेल। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। भूषण, संजय मंडलिक विरुद्ध शाहू महाराज छत्रपती अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळते। टफ फाईट म्हणावी लागेल। महाराष्ट्रातील ज्या काही लक्षवेधी लढती आहेत त्यामध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा देखील समावेश आहे, कारण या ठिकाणी महाविकास आघाडीकडून शाहू छत्रपती यांना उमेदवारी देण्यात आलेली होती, तर महायुतीकडून संजय मंडलिक जे विद्यमान खासदार आहेत त्यांना उमेदवारी दिलेली होती आणि त्यामुळे स्वतः छत्रपती घराण्यातील उमेदवारी असल्यामुळे ह्या सगळ्या एकूणच कोल्हापूरच्या निकालाकडे देखील लक्ष लागलेलं आहे। खरं तर आता उमेदवारांचे प्रतिनिधी जे आहेत ते या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। मतमोजणीचे जे कर्मचारी जे आहेत ते देखील या ठिकाणी यायला सुरुवात झालेले आहे। रमणमळा परिसरामध्ये ही मतमोजणीला सुरुवात काही वेळात होणार आहे। जे काही उमेदवारांचे प्रतिनिधी येत आहेत त्यांची चौकशी करून त्यांच्याकडचे आय कार्ड तपासूनच त्यांना आत प्रवेश आहे तो दिला जातोय। खरं तर काही वेळात या सगळ्या मतमोजणीला सुरुवात होईल। पहिल्यांदा पोस्टल मतमोजणी जी आहे ती होईल, जवळपास अर्धा ते 1 तास लागण्याची शक्यता आहे। ही पोस्टल मतदानाची आकडेवारी समोर यायला त्यात कळू शकेल कोण आघाडी घेते। मात्र ज्या पद्धतीनं प्रचार झालेला होता, ज्या पद्धतीची मतदानाची टक्केवारी वाढलेली होती ते पाहता अटीतटीची लढत आहे, त्यामुळे बराच वेळ लागेल असं दिसतंय। एकूणच सगळं हे चित्र स्पष्ट व्हायला, कारण दोन्ही बाजूनं मोठ्या प्रमाणावर प्रचार जो आहे तो झालेला होता। स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी आलेले होते, त्यांनी देखील संजय मंडलिक यांच्यासाठी सभा घेतलेल्या होत्या। मुख्यमंत्री या ठिकाणी 2-2 ते 3-3 दिवस तळ ठोकून होते आणि त्यामुळे एकूणच महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांसाठी देखील ही जागा जी आहे ती प्रतिष्ठेची बनलेली आहे आणि त्यामुळे चुरस ही शेवटपर्यंत दिसेल अशा पद्धतीची चिन्ह आहेत ती एकूणच अशी अंदाज आहे तो व्यक्त केला जातोय आणि त्यामुळे ज्यावेळी प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल आणि कल जसजसे हाती येतील त्यानंतर हे सगळं चित्र आहे ते स्पष्ट होईल। मात्र तुर्तास आपण बघतोय उत्सुक तर मुंबईतल्या मतमोजणीकडे